नागपुरात बहुजन समाज पार्टीला कॅडरमधील पक्ष मानलं जातं. नागपुरातील बहुजन समाज नेहमीच बसपाच्या पाठीशी राहिला आहे. जनतेच्या याच विश्वासातून बसपाने नागपुरात उमेदवार दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसपाचे महेश माने हे निवडणूक लढवित आहेत. प्रभाग 2 मधून माने हे निवडणूक लढवत आहेत. नागपुरातील प्रभाग 2 नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. या भागातील अनेक सामाजिक काम महेश माने यांनी पूर्ण केली आहेत. नगरसेवक नसतानाही परिसरातील स्वच्छता, डासांचा नायनाट, नागरिकांच्या मदतीला धावून जाणं हा माने यांचा मूळ स्वभाव आहे. जाती धर्माच्या भिंती बाजूला करीत प्रभाग 2 मधील सर्वच सण उत्सवात माने सक्रियपणे सहभागी होतात. माने सांगतात की नगरसेवक हे पद कमाई करण्यासाठी नाही. नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. त्याचं कर्तव्य जनतेच्या समस्या सोडविणं हे असतं. त्यामुळे आपण जनसेवेसाठी निवडणूक लढवित आहोत. जय भीम सर्वांना. माझं नाव महेश विश्वासराव माने. मी प्रभाग क्रमांक 2 मधून बहुजन समाज पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहे ब गटमधून. आणि माझ्यासोबत मध्ये सहारे मॅडम आहे आणि बोदोलेताई आहे आणि उमेश मेश्राम आहे ड मध्ये. माझा उद्देश महानगरपालिकेची निवडणूक लढवणे म्हणजे हा माझा उद्देश पैसे कमवणे नाही आहे. माझं लहानपणापासून एकच उद्देश होता की जनतेची सेवा हे निस्वार्थीने माणसाने केली पाहिजे. कारण की मी गेल्या 20 वर्षापासून या प्रभागामध्ये प्रत्यक्ष इथले नागरिक मला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात की हा माणूस 12ही महिने काही ना काही जनतेसाठी करत राहतो. आणि दुसरा विषय म्हणजे आमचा या नारी पट्ट्यामध्ये आउटर जो भाग आहे प्रभागाचा, या भागामध्ये कोणतीही सुखसुविधा नाही. हे तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितलं. इथले नगरसेवक कितीही सांगितलं तुम्हाला की आम्ही या प्रभागाचा विकास केला आहे. विकास केला असता तर नागपूर शहरामध्ये प्रभाग 2 हा अतिशय सर्वात मागं मोजणारा म्हणजे मागासलेला प्रभाग आहे. इथं ना रोड आहे, ना गटर आहे, ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही तारकेश्वर नगर असो, पिवळी नदी असो, उप्पलवाडी असो, गोविंदगड असो, स्वामीनगर असो आणि समतानगर असो की मलका कॉलनी, हा परिसर आपल्या प्रभागामध्ये येतो. या प्रभागात तुम्ही आताही गेले तिथं साधी बाईकही जात नाही. तुम्ही पाण्याचा प्रश्न तर तो दूर राहिला, तिथं एमर्जन्सी कोणाची तब्येत खराब झाली तिथं ॲम्ब्युलन्स फक्त इथं लावा लागेल तुम्हाला आमच्या नारीच्या पुलावर. तिथून त्याला एकतर 4 लोक आपल्या खांद्यावर आणावं लागेल. हाच विषय आहे महत्त्वाचा. भाऊ, तुम्ही जिथून येता, तुम्ही का तुमचा अजेंडा आहे? माझा अजेंडा पण खोटं बोलणार नाही मी. माझा एक अजेंडा दूर ठेवेल की आपल्या डोक्यातून हे काढलं आहे मी का नगरसेवक हा फक्त जिंकून येणे पैसे कमवण्यासाठी पर्याय नाही आहे. माझा स्वतःचा धंदा आहे, बिझनेस आहे, मी सक्षम आहे. माझा फक्त मी या राजकारणात यासाठी आलो आहे की जनतेचे माझ्या हाताने काहीतरी बरे झाले पाहिजे. त्यांचे माझ्यावर विश्वास आहे की महेश माने हा 20 वर्षापासून कोणत्याही पद्धतीने का नाही करत पण समाजसेवा करत आहे. जसं की नारीचा पूल हा आम्ही आंदोलन करू नारीची पाण्याची टांकी, इथले काही रोड हे आम्ही स्वतः आमच्या आंदोलनातून उभे केले आहे. कोरोना काळामध्ये आम्ही स्वतःच्या पैशातून आम्ही जनतेला काय दिलं काय नाही हे जनताच तुम्हाला सांगू शकते. मी कोरोना काळामध्ये स्वतःच्या पाठीवर 30 लिटरची कॅन हे घरोघरी जाऊन सॅनिटायझरिंग केली. हे सर्व जनतेला माहीत आहे. असा मला एक तरी कॅन्डिडेट दाखवा या प्रभाग 2 मध्ये. नगरसेवक तर सोडा, नगरसेवक दिसतही नव्हते. पण मी असा एक उमेदवार आहे. मी स्वतःच्या पाठीवर घेऊन स्वतः कॅन हे जनतेची सेवा केली त्यावेळेस.
तुम्ही जिंकून घेतलं तर लोकांना काय एक आवाहन करता आणि काय एक मेसेज तुमचा सांगता? माझा एकच मेसेज राहील, आम्ही चारही उमेदवार जिंकून आलो, आमच्याकडे सीमारेषाची कोणतीही बांधणी राहणार नाही प्रभागामध्ये. हा सर्वात महत्त्वाचा विषय. नाहीतर आता काय चाललं आहे, 4 नगरसेवक निवडून आल्यावर तो म्हणते त्याचा प्रभाग तो वस्ती माझ्याकडे येत नाही, तो म्हणते ते वस्ती माझ्याकडे येत नाही. त्याच्यामुळे विकास हा मागं पडत चालला आहे. पण आम्ही चारही लोकांना हे सांगितलं, माझ्या परिसरामध्ये तुम्ही येऊन काम करू शकता आणि मलाही तुमच्या परिसरात काम करण्याची खुली मुभा द्या. त्यामुळे लोकांचा इथला विकास थांबणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र.